महिला व्हावी सक्षम करिता महिला बचत गट व्हावा आदर्श गट. ग्राम विकास आज देशाचा विकास. धामणीखडी येथून महिला विकासाचा संदेश. बातमी संकलन विनोद कुमार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. कारंजा तालुक्यातील ग्राम धामणीखडी येथे गावातील विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेद अंतर्गत उडान स्वयंसहायता शेतकरी महिला बचत गटाच्या वतीने विक्री केंद्राचा शुभारंभ संपन्न करण्यात आला. यामध्ये गावातील विविध महिला बचत गट अध्यक्ष उपस्थित होत्या. तसेच गटातील सदस्य सुद्धा बहुसंख्येने उपस्थित असताना गावातील सरपंच माननीय महादेवराव खडसे तसेच माजी सरपंच नितेश चक्रे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर, उपसरपंच गजानन दहापुते, मंगेश नेतकर, बंडूभाऊ लहानकर, उमेदच्या मार्गदर्शिका उपस्थितीमध्ये रिबिन फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच माता सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावातील उमेद मार्गदर्शिका तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य आणि इतर मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रामुख्याने महिला विकसित व्हाव्या आणि विक्रीकरिता केंद्र उपस्थित असावे आणि प्रत्येक घरात एक महिला उद्योग क्षेत्रात पारंगत असावी अशा प्रकारचे मार्गदर्शन उमेदच्या मॅडम यांनी केले. तसेच आपल्या विकसित बचत गटाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी त्याकरिता महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे सहसंपादिका मोनाली मॅडम व संपादक विनोद कुमार गणवीर सर प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी हा शासनाच्या संकल्पनेनुसार महिला लखपती दीदीसाठी विक्री केंद्राकरिता जागा उपलब्ध करून दिली व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गावात स्पर्धासुद्धा राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम ग्रामपंचायतने आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी PR गव्हाले यांनी केले. सर्व बचत गटांना विकासाची चालना मिळावी, कशा प्रकारे बचत गटाची विक्री वाढवावी याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. बघूया तर मग या बातमी सत्रात. अशाच मार्गदर्शनपर बातम्याकरिता आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर. लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. मी भाग्यश्री आणि आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यातील धामणीखडी या गावामध्ये. तर येथे एक कार्यक्रम राबवला जात आहे, ज्ञानक्रांती ग्रामसंघ धामणीखडीचा खरेदी विक्री केंद्राचा. तर खरेदी विक्री केंद्राचा नेमका म्हणजे यांना काय सांगायचं आहे, त्या माध्यमातून हे जनतेला काय संदेश देणार आहेत आणि येथे भरपूर महिला जमलेल्या आहेत. तर ह्या सुद्धा येथून काय शिकल्या आपण हे जाणून घेऊया आपल्या माध्यमातून. नमस्कार ताई, मला सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. नमस्कार मॅडम, माझं नाव सुलोचना किसन बोंद्रे आहे. मी राहणार खडी धामणी. माझ्या ग्रामसंघाचं नाव ज्ञानक्रांती आणि उडान स्वयंसहायता शेतकरी गट. तर काय शिकलात तुम्ही आजच्या या मीटिंग मध्ये? तुम्हाला म्हणजे यातून काय शिकण्यासारखं होतं आणि हा कार्यक्रम कशासाठी ठेवला होता? हा कार्यक्रम असा ठेवला मॅडम की आम्हाला उत्पादक गट म्हणून 5 लाख रुपये निधी देण्यात आला आमच्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान यामधून. आणि चटणी काढणं, गहू फिल्टर मशीन, पुन्हा पॅकिंग चांगली करणं याच्यावर आम्हाला भर दिला आमच्या BM मॅडमनं. हे आमचं म्हणणं आहे. स्वागत आहे ताई आपलं. नमस्कार आणि आपला परिचय द्या आणि या आजच्या कार्यक्रमाबद्दल तसेच या गटाबद्दल व तसेच तुम्ही काय खरेदी विक्रीमधून आज काय म्हणजे आत्मसात केलं हे सांगा. नमस्कार, मी विना प्रवीण धाय. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद या अंतर्गत उडान शेतकरी महिला समूहांना 5 लाख रुपये निधी मिळालेला आहे आणि त्यामधून व्यवसाय करायचा 20 महिलांनी ठरवलेला आहे. सर्व 20 महिला एकत्र आल्या आणि व्यवसाय करायचं ठरवलेलं आहे. हळद काढणे आणि खरेदी विक्री, गहू फिल्टर करून गावागावातनी आम्ही पॅकिंग करून विक्री करू असं या महिलांचं एक मत आहे. आणि प्रत्येक महिलांना असाच व्यवसाय करा या समूहाचं असं ध्येय आहे की प्रत्येक गावागावातनी आपल्यासारखंच सर्वांनी व्यवसाय केला पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे. धन्यवाद. त्यानंतर माझ्या मागे एक फलक लागलेला आहे, तो मी संपूर्णपणे आपल्याला वाचून दाखवणार आहे की उमेद महाराष्ट्र ग्रामोन्नतीचा अभियान उमेद अंतर्गत, म्हणजे नावही खूप छान आहे. त्यानंतर ज्ञानक्रांती नावामध्येच काय दडलेलं आहे हे या माध्यमातून आपल्याला सांगायची आवश्यकता नाही आहे. ग्रामसंघ धामणीखडी खरेदी विक्री केंद्र. तर यात समूहाचे नाव आहे उडान स्वयंसहायता महिला शेतकरी समूह. म्हणजे आजकाल पुरुषच शेतकरी नसून महिलाही शेतकरी आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे.
नमस्कार ताई, स्वागत आहे आपला परिचय द्या. आणि माझा एकच प्रश्न तुम्हाला राहील की मगाशी तुम्ही सांगितलं की महिलांसाठी उद्योगाचा प्लॅटफॉर्म तयार आहे, त्यावर काय सांगाल? परिचय देऊन सांगा. नमस्कार मॅडम, माझं नाव स्वप्ना राजेंद्र नाचोने. मी तालुका व्यवस्थापक IBCB. गेल्या 10 वर्षापासून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये काम करते. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उद्देशाने उमेद अभियान जे आहे, महिलांचं सक्षमीकरण करणं, तसेच गरिबी निर्मूलन करणं आणि महिला जी आहे ती लखपती कशी होईल या दृष्टीनं कामकाज करते. म्हणजेच महिलांनी आपला वैयक्तिक म्हणा किंवा सामूहिक म्हणा त्या व्यवसाय उद्योग जो आहे तो उभा करणे आणि त्या व्यवसायामधून प्रत्येक महिलेने आपलं किमान 1 लाखाच्या वर उत्पन्न कसे वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करीत हे अभियान जे आहे कामकाज करते. तर या दृष्टीनं जे आहे महालक्ष्मी सरस आता गेल्या 15 दिवस झाले मुंबई येथे BKCला महालक्ष्मी सरसचं आयोजन होतं. तर अशा पद्धतीनं तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती सरस जे आहे महालक्ष्मी सरस सारख्या सरस उपलब्ध करून देण्यात येते. आणि इथे आपल्या महिलांनी जे काही प्रोडक्ट तयार केलेलं आहे त्याकरिता त्यांना एक विक्री केंद्र म्हणजे विक्री केंद्राच्या दृष्टिकोनातून एक प्लॅटफॉर्म जे आहे ते उभा करून दिल्या जाते. त्याच दृष्टीने या उद्घाटन प्रसंगी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब येथे आले होते. त्यांनी त्या कार्यक्रमस्थळी जे आहे अशी घोषणा केली की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मार्टची जी आहे ती स्थापना करण्यात येणार आहे. आणि यामधून जे आहे उमेद मार्ट म्हणजे एक महिलांना विक्री केंद्र जे आहे ते विक्री केंद्राचा प्लॅटफॉर्म जे आहे ते उपलब्ध करून देण्यात. धन्यवाद. धन्यवाद.